नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहूया. तर बघा, सोप्याकडून अवघडाकडे आपलं तत्व वापरून ही पूर्ण भाकरी आहे, ही अर्धी भाकरी आहे आणि आता त्याचा अपूर्णांक कसा लिहायचा. तर पूर्ण भाकरी म्हणजे 1/1 अपूर्णांक झाला. अर्धी भाकरी म्हणजे 2 भाग आहेत, एका भागाचे 1/2 झाला. पावभाग म्हणजे किती झाला, पाव भाकरी आहे, पूर्ण भाकरी आहे. पूर्ण भाकरीन पावभाग आहे तो अ, एका भागापैकी त्यातला चौथा भाग आहे, म्हणजे 1/4 येणार आहे, म्हणजे 1/4. आणि आता आपल्याला बरेच प्रश्न असे विचारले जातात की पूर्ण भाकरीतले रंगवलेल्या भागाचे अपूर्णांक लिहा किंवा न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहा. तर आता इथं रंगवलेले भाग किती आहे ती, तर 1 2 3 भाग रंगवलेले आहेत. पूर्ण भाग किती आहे ती 3 4 5, म्हणजे 5 भागापैकी 3 भाग रंगवलेले आहेत, म्हणजेच काय येणार, तर रंगवलेले भागाचा अपूर्णांक येणार 3/5 येणार. रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक किती येणार 3/5. 5 पैकी 3 भाग रंगवलेले आहेत. आणि न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक काय येणार, तर पूर्ण भाग आहेत 5 आणि 2 न रंगवलेले आहेत, म्हणजे 2/5 हे न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक येणार 2/5. आता अपूर्णांकाचे वेगवेगळे अर्थ बघा. आता अमिताला एका भाकरीच्या 3 समान भागापैकी 2 भाग दिले. काय केले, अमिताला एका भाकरीच्या 3 समान भागापैकी 2 भाग दिलेत. 3 समान भाग केले, ते 2 भाग दिलेत अमिताला. म्हणजेच काय, तर 3पैकी 2 दिले, म्हणजे 2/3 भाकरी अमिताला दिली, 2/3 भाकरी दिली अमिताला. असे वेगवेगळे अर्थ काढता येतात. म्हणजे 1/3 भाग एकदा दिला आणि 1/3 भाग दिला, म्हणजे 2/3 भाग भाकरी अमिताला दिली. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, आपण इथं अपूर्णांकाचा काय घेऊ शकतो, अर्थ घेऊ शकतो. आता बघा, आपल्याला एक सारणी पूर्ण करायची आहे. तर अपूर्णांक आहे आपला 4/5. तर बेरीज रूपात कशी मांडायची, तर 1/5 हा अपूर्णांक 4 वेळेला आहे. 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 यांची बेरीज जर केली तर 4/5 येते. पट रूपात किती, 1/5 या अपूर्णांकाची किती पट आहे, 1 2 3 4, 4 पट आहे. गुणाकार रूपात काय, पट म्हणजेच गुणाकार, 1/5 गुणुले 4 अशा पद्धतीने. किती वेळेला आहे, 4 वेळेला हा 1/5 हा अपूर्णांक आहे. तर अशा पद्धतीनं 3/4ची बेरीज रूपात मांडणी, पट रूपात मांडणी, गुणाकार रूपात मांडणी, किती वेळा असं आपण लिहू शकतो. 3/4 म्हणजे 3 वेळेला 1/4ची बेरीज करायची. 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4. पट रूपात काय, तर 1/4ची काय आहे, 1 2 3, 3 पट आहे, म्हणजेच गुणाकार रूपात गुणुले 3 असं मांडायचं. आणि किती वेळेला आहे, तर 3 वेळेला किती आहे, 1/4 आहे. किती आहे, 1/4 आहे 3 वेळेला. आता तशाच पद्धतीनं 3/7चं करता येतं. 3/7 म्हणजेच 1/7 हा अपूर्णांक किती वेळेला, 1 2 3 वेळेला बेरीज करायची. पट रूपात किती, 1/7ची किती पट आहे, 3 वेळेला बेरीज आहे, म्हणजे 3 पट आहे. गुणाकार रूपात गुणुले 3, आणि इथं 3 वेळेला 1/7 लिहिलेला आहे. 5/6चं पण तसंच, 1/6 अपूर्णांक 5 वेळेला येणार त्याची बेरीज, आणि म्हणजे त्याची पट रूपात काय, 5 पट, आणि गुणाकार रूपात गुणुले 5, आणि किती वेळेला आहे, तर 5 वेळेला आपण बेरीज लिहिलेली आहे 1/6 अशा पद्धतीने. आता याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारलेले जातात की रंगवलेल्या आणि न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहा, अशा पद्धतीने प्रश्न असतात. तर आपण बघा, इथं आकृती दिलेली आहे. तर या आकृतीमध्ये रंगवलेला अपूर्णांक किती आहे, तर 1 2 3 आहे. 3 भाग हे काय ते आहे, ते रंगवलेले आहेत. कितीपैकी, तर हे रंगवलेले 3 आणि न रंगवलेले किती, 1 2 3 4 5, 5 आणि 3 8, म्हणजे रंगवलेला अपूर्णांक किती, 8 भागापैकी 3 भाग रंगवलेले आहे, म्हणजे 3/8 हा अपूर्णांक रंगवलेला अपूर्णांक झालेला आहे. वाचन कसं त्याचं येणार, 3/8.
न रंगवलेला अपूर्णांक किती, तर 1 2 3 4 5 भाग आहे न रंगवलेला. एकूण भाग किती आहे ती रंगवलेले 3 आहे. ते 5मध्ये 3 मिक्स केले 8 झाले. म्हणजे न रंगवलेला अपूर्णांक किती झाला, 5/8 झाला. याचं वाचन 5/8. आता ही आकृती आहे चौकोनाची. ह्याच्यामध्ये पण रंगवलेला अपूर्णांक किती येईल, भाग बघायचे रंगवलेले 1 2 3 4 आणि एकूण भाग किती आहे ती हे 4 आणि हे 4 म्हणजे 8 झाले. मग रंगवलेले अपूर्णांकाचा अपूर्णांक किती येणार, 4/8 येणार आणि न रंगवलेला पण तेवढेच आहेत त्यामुळे तो पण 4/8च येणार. आता इथं पण आकृती आहे बघा खाली 3 नंबरची. तर याच्यामध्ये रंगवलेला अपूर्णांक किती आहेत, 2 आहे ते रंगवलेले आणि एकूण भाग किती आहे ती 1 2 3 4 5. 5 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत म्हणजे रंगवलेला अपूर्णांक 2/5 झाला. वाचन झालं 2/5. न रंगवलेले आहेत 1 2 3 भाग आहे ते आणि 3 रंगवलेले 2 म्हणजे 5 झाले. एकूण भाग 5. 5 भागापैकी 3 भाग न रंगवलेले आहेत म्हणजे 3/5 हा न रंगवलेला अपूर्णांक. वाचन झालं 3/5. आता इथं आकृती दिलेली आहे बघा. इथं रंगवलेला अपूर्णांक एकच आहे. भाग किती आहे ती 1 2 3 4 5 6. 6 भागापैकी 1 भाग म्हणजे रंगवलेला अपूर्णांक 1/6 झाला. आणि न रंगवलेला किती आहेत भाग, 1 2 3 4 5. 5 भाग न रंगवलेले आहेत. एकूण भाग आहेत रंगवलेला 6 म्हणजे 5 आणि 1 6. 6 भागापैकी 5 भाग न रंगवलेले आहेत. मग न रंगवलेला अपूर्णांक झाला 5/6 झाला. 5/7. आता इथं जे आपण 3 नंबरची आकृती बघितली होती सेम तसंच आहे. तर आहे रंगवलेले अपूर्णांक इथं 2 आहेत आणि एकूण भाग आहेत हे 2 आणि 3 4 5 6 7. तर हे 7 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत म्हणजे रंगवलेला अपूर्णांक 2/7 झाला. आणि न रंगवलेला अपूर्णांक बघा, एकूण भाग आहेत बघा 7 आणि न रंगवलेले भाग आहेत 1 2 3 4 5. 5 भाग न रंगवलेले आहेत. 7 भागापैकी 5 भाग म्हणजे 5/7 हा अपूर्णांक झाला. तर आज आपण अपूर्णांक टॉपिकचं बेसिक पाहिलं. तर आपल्याला कशा पद्धतीनं अपूर्णांक आकृतीवरून लिहिता येतो ते पाहिलं. कसा तयार करायचा ते पण पाहिलं. तर आपण हे बेसिक येणं गरजेचं आहे. थँक्यू.